हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आज प्राप्ती चालली आहे पाटील महाराजांचे दर्शन घेण्यासाठी। कोल्हापूरमधील पंचगंगा नदीपासून ज्योतिबा रोडकडे जाताना मधीच शेतामध्ये पाटील महाराजांचे मंदिर आहे। पाटील महाराज हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध संत, मार्गदर्शक आणि समाज प्रबोधक म्हणून ओळखले जातात। त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे, निस्वार्थ सेवेमुळे आणि भक्तिमय विचारामुळे ते जनसामान्यांच्या मनात अठळ स्थान मिळवले। कोल्हापूर परिसरात आजही मोठ्या श्रद्धेने पाटील महाराजांचे नाव घेतले जाते। पाटील महाराजांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला। लहानपणापासून त्यांचा कल अध्यात्म, साधेपणा आणि परोपकाराकडे होता। त्यांनी भौतिक सुख संपत्तीपेक्षा आत्मिक समाधानाला अधिक महत्त्व दिले। साधेपणा, संयम आणि कष्ट हीच त्यांच्या जीवनाची खरी ओळख होती। त्यांनी कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी अर्पण केले। महाराजांचे विचार अत्यंत साधे पण प्रभावी होते। सत्य, प्रामाणिकपणा, अहिंसा, भक्ती आणि मानवसेवा या मूल्यांवर त्यांनी भर दिला। ते सांगत असत की ईश्वर हा फक्त मंदिरात नसून प्रत्येक माणसात आहे। त्यामुळे माणसाशी माणुसकीने वागणे हीच खरी पूजा आहे। त्यांच्या उपदेशामुळे अनेक लोकांचे जीवन मार्गी लागले। पाटील महाराजांनी जाती धर्माचा भेद न ठेवता सर्वांशी समान वागणूक दिली। गरीब, शेतकरी, कष्टकरी, महिला व वंचित घटक त्यांच्या अडचणी ते आपल्यात समजून गरजू लोकांना मानसिक आधार देत, योग्य सल्ला देणे आणि त्यांना आत्मविश्वास मिळवून देणे हे त्यांचे महत्त्वाचे कार्य होते। त्यामुळे लोकांना केवळ संत म्हणून नव्हे तर आपला हितचिंतक मानत। कोल्हापूर परिसरात पाटील महाराजांची कीर्ती त्यांच्या चमत्कारापेक्षा त्यांच्या सद्गुणांमुळे आणि सेवाभावामुळे अधिक पसरली। अनेक भक्तांच्या मते महाराजांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना जीवनात शांती, धैर्य आणि योग्य दिशा मिळाली। संकटात असताना महाराजांचे नाव घेतल्याने मनाला बळ मिळते, अशी श्रद्धा आजही अनेकांमध्ये आहे। असे पाटील महाराजांचा मठ खूप छान आहे, नक्की भेट द्या। पाटील महाराजांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्थळी आजही भक्त मोठ्या श्रद्धेने भेट देतात। आज आमचे नशीब खूप छान होते, आम्हाला आरती मिळाली। जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देव वंदना सहस्तोंड वक्रतुंडश्री राश्रामाचा वाटपा वेसना संकटी पापा निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव स्वामी ओम जय गुरुदेव जय करिधरिता पंचार नित्यानंद स्वामी ओम जय गुरुदेव जय आसत खेळत बोल तव सावळी मूर्ती ओम गुरु तव सावळी मूर्ती भक्त जनांची कीर्ती वेद कळे ओम जय गुरुदेव मम नयना पुरती मम नयना पुरती दत्त दिगंबर विभूती आज साकार डुले स्वामी ओम जय गुरुदेव जिले परिवार संसार जीव हा प्रपंचात ओम गुरु जीव हा प्रपंचात गुरु पुढती दिन रात कर हे जुळले स्वामी ओम जय गुरुदेव जिले कधी मन तुझी नमे आणि नित्य पै दरवाडी ओम गुरु नित्य पै दरवाडी परिणर शोभा वाडी दत्त नाव करणे स्वामी ओम जय गुरुदेव जिले शिवाई प्रेमलाई बामवाई कलिगड पन्नाळा ओम गुरु कलिगड पन्नाळा भैरव गिरीवर तुझला भक्त विजयमध्ये स्वामी ओम जय गुरुदेव जिले तव गुण गाई तू मम करुणेश्वर अर्पण तव चरणावर निशिगंधाची फुले स्वामी ओम जय गुरुदेव जिले ओम जय गुरुदेव जिले स्वामी ओम जय गुरुदेव जिले करिधरिता पंचारती नित्यानंद मिळे स्वामी ओम जय गुरुदेव जिले दत्त
एकमुखी दत्त आरती त्यांची अंतरी धरता शांत होते चित्त आरती त्यांची अंतरी धरता शांत होते चित्त जय देवा जय देवा जय जय नामा गुरुदत्ता जय जय नामा गुरुदत्ता भवसागर हा तरती सारे आरती तुझी करिता भवसागर हा तरती सारे आरती तुझी करिता अगम्य भाषा अगम्य करणी अगम्य अवतारी नामा अगम्य अवतारी भावमुनीचा अंतरी उमजे निराती न्यारी भावमुनीचा अंतरी उमजे निराती न्यारी जय देवा जय देवा जय जय नामा गुरुदत्ता जय जय नामा गुरुदत्ता भवसागर हा तरती सारे आरती तुझी करिता भवसागर हा तरती सारे आरती तुझी करिता कोण अंतरीची ही कळली तुला पाहताना नामा तुला पाहताना अनुसयेचा पुत्र एक तू रूपे तुझी नाना अनुसयेचा पुत्र एक तू रूपे तुझी नाना जय देवा जय देवा जय जय नामा गुरुदत्ता जय जय नामा गुरुदत्ता भवसागर हा तरती सारे आरती तुझी करिता भवसागर हा तरती सारे आरती तुझी करिता भवसागर हा तरती सारे आरती तुझी करिता ओम दत्त सद्गुरुनाथ नामा महाराज की जय ओम दत्त सद्गुरुनाथ पाटील बाबा की जय ओम दत्त सद्गुरुनाथ श्री माऊली की जय श्री गुरुदेव दत्त अवधूत 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 वचनामृत चांगलं. आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवून सर्वांनी प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर आम्ही परत निघालो घरी जाण्यासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.